मागवलंय. चला मी दाखवते कसं आहे कपाट. तर हे बघा मित्रांनो, तर हे आहे त्याच्यावरचं कापड आणि हे आहे त्याचं असेंबली. हे सगळे पार्ट असेंबल करणार आहे माझ्या भावासाठी. यासाठी मी माझ्या पप्पांची हेल्प घेणार आहे. पप्पा मला एक मदत कराल का? काय बाळा? पप्पा रायासाठी एक कपाट मागवलंय मी, ते मला असेंबली करायला मदत करा. हो का बाळा? तर ठीक आहे, चल मी तुला मदत करू लागतो. आपण दोघं मिळून असेंबली करूया कपाटाची. हा ठीक आहे, चल. हे बघा पप्पा आले सामान, आपण याला assemble करू. ठीक आहे, चला आता रायाला पण आपण इथे ठेवूया. राया, आपण तुझ्यासाठी कपाट आणलंय. आता हे कपाट असेंबल करायला बघ. आता हे साहित्य आलंय, तर आपण हे असेंबल करूया. हे आहेत आपले ट्रे. आता आपण काय करणार आहे, एक एक पार्ट आता हा जोडणार आहे. आता आपण हे खोलून घेऊया प्रथम. आता हे खोलून घेतलंय आपण. हे बघा, हे पूर्ण आलंय सामान. आता एक एक आपण आता याला जोडणार आहोत. आता पहिल्यांदा काय करणार आहे आपण, आता हा खालचा पार्ट आहे. आता हा खालचा पार्ट आपण हे बघू शकता. हे आता आपण खाली पाय लावून घेऊया. हे बघा, आता आपण पाय लावले राया. हे पाय, तुझ्या कपाटाचा पहिला पार्ट हा तयार झालाय. तर हे बघा, आपण हे असं लावून घेतले. आता तो ट्रे दे मला तिकडचा. राया, तू पण आम्हाला मदत करतो का? राया पण आपल्याला मदत करेल ना. आता आपण हा दुसरा ट्रे लावलेला आहे. त्याला दुसरी लाव. आता हे पण तिथनं असं पॅक करा. आता झालं, हे दोन असेंबल झालेले आहे. ओके, आता परत आपल्याला तिसरा असेंबल करायचा आहे. तर बघा मित्र, तयार करतोय कपाट. एकदम पटापट प्रोसेस आहे त्याची. एकदम कमी वेळात आपण हे असेंबल करणार आहे. आता हा तिसरा आहे. सई, तू तिकडचं लाव बाळा, मी इकडचं लावतो. हा ओके, आणि अशा पद्धतीने झालाय आमचा तिसरा पार्ट पण तयार झालेला आहे. तिसरा कप्पा पण तयार झालाय. सई, आता आपण चौथा घेऊ. आता आम्ही तुम्हाला हे सर्व पार्ट झाल्यानंतर तुम्हाला दाखवू की कशा पद्धतीने तयार झाले. आमचा राया वाटवा करतोय. ते पप्पा इकडे काम करताय आणि हा राया बघा कसा उद्योग करतोय. सई, बघ मी कसं बनवलंय कपाट तुझं. हा आवडलं का तुला? हो आवडलं. राया, बघ बाळा कपाट तुझं. बघ बघ. बघा राया, आता तुला बसून पाहू का इथं मी? नको, तुझ्या वजनाने तुटून जाईल ते. ठीक आहे, आता कपाटाचा साचा पूर्ण बनवून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यावर कापड टाकणार आहे. आपण कापड टाकल्यानंतर आपलं हे कपाट आता रेडी होणार आहे. सई, आता जो तुझा पसारा व्हायचा, तू आमच्यावर रागवायची की पप्पा मम्मी तुम्ही पसारा करतात. पण आता आपण त्याच्यासाठी सोल्युशन तू छान निवडले. मला तर तुझी आयडिया खूपच आवडली. तर आता आपण कापड लावून घेतले. बघा किती छान दिसतंय रायाचं कपाट. हे बघ, आता तुला मी कप्पे पण उघडून दाखवतो. असं कप्पे उघडायचे आपल्याला. हे पहा, हे झाले तुझा रायाचा कप्पा. आता तू त्याच्यात कोणतेही कपडे ठेवू शकते रायाचे. बघ, आता आण बरं कपडे, मी तुला ठेवून दाखवतो रायाचे कपडे. अरे वा, तू तर कपडे पण आणले. चल आता आपण कपडे ठेवूया रायाचे. आपण काय करू, या कप्प्यात पॅन्ट ठेवू रायाच्या पूर्ण. आणि या कप्प्यात तू काय कर, रायाचे शर्ट ठेव. ओके, आणि छोट्या पॅन्ट असतील त्या वर ठेव. आणि रायाचे खेळणे असतील तू इथे ठेवू शकते. आणि तुझ्यासाठी पण एक कप्पा आहे. खालचे दोन कप्पे हे तुझ्यासाठी आहे. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. तुझ्या भावाचं पण कॉंग्रॅच्युलेशन. राया, तुझं अभिनंदन. तुझं नवीन कपाट घेतल्याबद्दल. अरे तू तर रागावलाय. जर